Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. नेपाळमध्ये सोशल मीडियावरच्या बंदीचं निमित्त ठरलं आणि जेनझी आंदोलन पेटलं. युवकांनी हिंसक भूमिका घेत संसद पेटवली, न्यायालयाला आग लावली, मंत्र्यांच्या घरांवर हल्लाबोल केला. त्यामुळे पंतप्रधान KP शर्मा ओली यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आणि ते आता दुबईला पळून जाण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. तर दुसरीकडे त्याच वेळी नेपाळच्या सत्तांतराची प्रक्रिया सुरू झाली आहे. आंदोलकांमध्ये एका तरुणाचं नाव पंतप्रधान पदासाठी चर्चेत आलंय आणि ते नाव म्हणजे काठमांडूचे 35 वर्षीय महापौर बालेन शाह. एक रॅपर महापौर ते आता नेपाळचं नवं नेतृत्व असा त्यांचा काहीसा वेगळा प्रवास राहिलाय. याचबरोबर भारताचे कट्टर टीकाकार म्हणूनही त्यांची ओळख आहे. बालेन शाह त्यांच्या काही कृतींमुळे भारतात चांगले चर्चेत राहिले होते. त्यामुळे नक्की कोण आहेत बालेन शाह, जाणून घेऊयात त्यांची सगळी हिस्ट्री या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. राजकारणात येण्याआधीच बालेन शाह तरुणांमध्ये एक कलाकार, रॅपर आणि अभियंता म्हणून प्रसिद्ध होते. 2012 मध्ये सडक बळक या गाण्यामुळे बालेन शाह रॅपर म्हणून प्रसिद्ध झाले. 2013 मध्ये रॉबर्ट्स रॅप बॅटल मधून ते आणखी लोकप्रिय झाले. रॅपच्या माध्यमातून त्यांनी नेपाळमधील भ्रष्टाचार, सामाजिक प्रश्न आणि राजकीय वास्तवावर भाष्य केलं. 2021 मध्ये त्यांनी काठमांडूच्या महापौर पदासाठी स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. 26 मे 2022 रोजी काठमांडू महानगरपालिकेच्या महापौरपदी त्यांनी जोरदार विजय मिळवला. नेपाळी काँग्रेस आणि CPN यांसारख्या मोठ्या पक्षांच्या उमेदवारांना त्यांनी पराभूत केलं आणि 30 मे 2022 ला त्यांनी महापौर पदाची शपथ घेतली. काठमांडूचे पहिले स्वतंत्र महापौर म्हणून त्यांचा इतिहासात समावेश झाला. 2023 मध्ये टाइम मॅगझिनच्या टाइम 100 नेक्स्ट यादीत त्यांचा समावेश झाला. महापौर म्हणून शाह यांच्या मोहिमांमध्ये भ्रष्टाचाराला विरोध, कचरा व्यवस्थापन, रस्ते वाहतूक नियंत्रण आणि काठमांडूमधील बौद्ध पर्यटन स्थळांचा प्रचार यांचा समावेश आहे. शाह हे भारताचे कट्टर टीकाकार आहेत आणि त्यांनी अविभाजित ग्रेटर नेपाळच्या दाव्यांचं समर्थनही केलंय. ईशान्य भारतातील राज्य नेपाळला परत करण्याचा दावा ग्रेटर नेपाळ सिद्धांतातून केला जातो, ज्याचं समर्थन बेलान शाह यांनी केलंय. 2023 मध्ये त्यांनी त्यांच्या खासगी कार्यालयात ग्रेटर नेपाळचा नकाशा ठेवला, ज्यामुळे भारतात संताप निर्माण झाला होता. इतकंच नाही तर शाह यांनी आदिपुरुष चित्रपटातून सीता ही भारताची मुलगी आहे ही ओळ काढून टाकण्याची मागणी करत नेपाळच्या हद्दीत भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी घातल्याने वाद निर्माण झाला होता. त्यांच्या निर्णयाला प्रतिसाद म्हणून सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली, ज्यामुळे पाटण उच्च न्यायालयाने शाह यांच्या बंदीच्या विरोधात अंतरिम आदेश जारी केला. मात्र न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करून शाह यांनी फेसबुकवर त्याचं पालन करायला नकार दिला आणि त्यांनी असा युक्तिवाद केला की न्यायालयाचा निर्णय देशाच्या हिताच्या विरुद्ध आहे आणि सरकार आणि न्यायालय दोन्ही भारताच्या प्रभावाखाली असल्याचा आरोपही त्यांनी केला. फेसबुकवरच्या शाह यांच्या या विधानानंतर सर्वोच्च न्यायालयात एक रीट याचिका दाखल करण्यात आली, ज्यामध्ये त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आला. त्यांची कौटुंबिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी जर पाहिली तर बालेन शाह यांचा जन्म 27 एप्रिल 1990 रोजी काठमांडूत मैथिल मधेशी वंशाच्या नेवार बौद्ध कुटुंबात झाला. त्यांचं पूर्ण नाव बालेंद्र शाह असं आहे. त्यांचे वडील आयुर्वेदिक चिकित्सक तर आई गृहिणी आहेत. शाह यांनी हिमालयीन व्हाईट हाऊस इंटरनॅशनल कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर पदवी प्राप्त केली आहे. तर भारतातल्या कर्नाटकातून विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून त्यांनी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी म्हणजे MTechही पूर्ण केलंय. नेपाळच्या सत्तांतराच्या प्रक्रियेत चर्चेत आलेल्या बालेन शाह यांची एकूण मालमत्ता आणि उत्पन्नाचे स्रोत सध्या चर्चेचे विषय बनलेत. बालेन शाह यांची एकूण संपत्ती सुमारे 5 ते 6 कोटी नेपाळी रुपये असल्याचं बोललं जात आहे. महापौरपद भूषवत असताना त्यांना दरमहा 46,000 रुपये इतका पगार मिळतो. मात्र ते अभियांत्रिकी व्यवसाय आणि रॅपमधून यापेक्षा जास्त कमाई करतात. बालेन शाह यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत पाहिला तर सर्वात मोठा भाग त्यांच्या अभियांत्रिकी व्यवसायातून येतो. ते बालेन कन्सल्टिंग अँड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. याशिवाय त्यांनी पद्मा ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये उपमहाव्यवस्थापक आणि इतर अभियांत्रिकी भूमिका देखील केल्या आहेत. याशिवाय त्यांनी अनेक TV शो, रॅप बॅटल आणि म्युझिक व्हिडिओमध्ये भाग घेतलाय. त्यामुळे तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता खूप जास्त आहे. रॅप, गीत लेखन, संगीत निर्मिती
आणि स्टेज परफॉर्मन्स हे त्यांच्यासाठी अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत असल्याचं म्हटलं जातं। ते फेसबुक, यूट्यूब आणि इन्स्टावरूनही कमाई करतात। आता जेनझी आंदोलनामध्ये आणि युवक वर्गाचा मोठा पाठिंबा मिळाल्यामुळे अनेक जण त्यांना भविष्यातला राष्ट्रीय नेता म्हणून पाहतायत। त्यांच्या निर्भीड स्वभावामुळे ते आजच्या घडीला नेपाळच्या राजकारणातलं सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव ठरले आहेत। थोडक्यात अभियंता, रॅपर आणि स्वतंत्र उमेदवार म्हणून महापौर पदावर निवडून आलेले बालेन शाह हे नेपाळच्या राजकारणात एक नवीन आणि पारदर्शक चेहरा म्हणून उदयास आले आहेत। तुम्हाला नेपाळमध्ये सुरू असलेल्या या संपूर्ण घडामोडींविषयी काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मुंबई तकला जर आपण सबस्क्राइब केलं नसेल तर मुंबई तकला नक्की सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।